कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये एका 3 वर्षाच्या बालिकेवर अत्याधुनिक प्लाझ्मा फेरेसिस उपचार पद्धती यशस्वी झाली। त्यातून अटिपिकल हिमोलिटिक युरेमिक सिंड्रोम या जीवघेण्या आजारातून त्या बालिकेची मुक्तता झाली। कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये एका 3 वर्षीच्या बालिकेला दाखल करण्यात आलं। अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेणा असा अटिपिकल हिमोलिटिक युरेमिक सिंड्रोम हा त्या बालिकेला आजार होता। त्यामुळे त्या बालिकेच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी अत्यंत कमी व्हायची आणि रक्तातील प्लेटलेट्स कमी व्हायच्या। त्यातून मूत्रपिंड निकामी होण्याची भीती होती। अतिशय गंभीर अवस्थेतील या बालिकेवर ॲस्टर आधार हॉस्पिटलचे किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर विपुल संघवी, रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर मयूर मुंडे आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हेमंत कुमार पाटील यांनी उपचार सुरू केले। त्यांच्यासोबत अन्य तज्ज्ञ डॉक्टरांची टीम होती। प्लाझ्मा फेरेसिस आणि इम्युनो सप्रेशन थेरपी सुरू करून आधुनिक औषधोपचार सुरू झाले। 4 आठवड्यांच्या उपचारानंतर त्या बालिकेची प्रकृती सुधारली आणि तिला घरी सोडण्यात आलं। कोणत्याही गंभीर आजाराच्या वेळी तातडीचे आधुनिक उपचार ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये होतात, असं व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उल्हास दामले यांनी सांगितलं। तर ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या वतीनं प्रत्येक रुग्णाला जागतिक दर्जाची सेवा देणं हे आमचं उद्दिष्ट आहे, असं CEO डॉक्टर डॅलन फर्नांडिस यांनी सांगितलं।